लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील 2 धान्य दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करत अज्ञातांनी सुमारे 2 लाख रुपयाची रोकड लंपास केली आहे। शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। लक्ष्मीपुरी धान्य लाईन येथील महादेव चिवटे आणि नीलकंठ सावर्डेकर यांची धान्य विक्रीची होलसेल दुकाने आहेत। शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी चिवटे यांच्या दुकानाचा छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला। यावेळी चोरट्यांनी दुकानातील तिजोरीचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी झाले नाहीत। त्यांनी या दुकानातील बाजूला असलेल्या एका ड्रॉवरमधील 25,000ची रक्कम लंपास केली आहे। यानंतर चोरट्यांनी चिवटे यांच्या दुकानातूनच पत्रा उचकटून नीलकंठ सावर्डेकर यांच्या दुकानात प्रवेश केला। सावर्डेकर यांच्या दुकानातील लॉकरचं कुलूप तोडून सुमारे 1.5 लाख रुपयाची रोकड लंपास केली आहे। आज सकाळी हा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी चिवटे आणि सावर्डेकर यांनी तात्काळ लक्ष्मीपुरी पोलिसांशी संपर्क साधत याची माहिती दिली। त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। या चोरट्याने या परिसरातील बहुतांशी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी चोरी करण्यापूर्वी कट केल्या आहेत। त्यामुळे हा चोरटा सराईत आणि माहितीगार असावा असा प्राथमिक अंदाज आहे।